नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा म्हैलार येथील खंडोबा मंदिरला दर्शनासाठी जात असाल, बिदरपर्यंत रेल्वे मार्गाने जाऊ शकतो. रेल्वेने जात असाल तर बिदरचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणपर्यंत आपण रेल्वेने येऊ शकतो, वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या सिटीतून. तर मित्रांनो, या ठिकाणी जे आपलं महाराष्ट्र आहे, नांदेड, या ठिकाणून नांदेड ते इकडं देगलूर ते या ठिकाणी आपल्याला बिदर जाण्यासाठी इकडं रेल्वे मार्ग नाही. आपण रोडच्या साहाय्याने गेलो तर ते देगलूरहून औरादहून बिदरला आल्यानंतर एक बिदर तिथलं जे जिल्हा आहे मित्रांनो, मैलारच्या जवळ येते, त्या ठिकाणी बिदर जिल्हा आहे. त्या ठिकाणी दुसऱ्याही मार्गाहून रेल्वे मार्गाने आपण जाऊ शकतो. दुसऱ्या मार्गाने तुम्ही येत असाल, दुसऱ्या गावून, दुसऱ्या राज्यातून, एखाद्या मोठ्या दुसऱ्या सिटीतून येत असाल तर रेल्वे मार्गाने तुम्ही बिदरला जाऊ शकता. सर्वप्रथम बिदरला जाऊ, त्यानंतर बिदर पासून आपल्याला एक 30 किलोमीटर अंतरावर, 20 ते 30 किलोमीटर अंतरावर एक आपल्याला म्हैलार म्हणजेच खानापूर हे गाव तिथं आहे. त्या खानापूरला उतरल्यानंतर प्राचीन पवित्र म्हैलार जे मंदिर आहे, म्हैलार मल्लन्ना हे असं त्या मंदिरचं नाव. म्हणजेच कर्नाटकामध्ये वेगवेगळे नाव, म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये वेगळे नाव असे आहेत खंडोबाचे. तर मित्रांनो, त्या राज्यानुसार, तिथल्या पूजेच्या व्यवस्थेनुसार ते ठेवलेले नाव आहेत. तर मित्रांनो, त्या ठिकाणी याच खंडोबाला आपल्या महाराष्ट्राचा जो जेजुरीचा खंडोबा आहे, माळेगावचा जो खंडोबा आहे, तोच खंडोबा कर्नाटकातील म्हैलार मल्लन्ना हा आहे. तर त्या ठिकाणी जाण्यासाठी खानापूर हे गाव म्हणजेच म्हैलार म्हणजेच खानापूर हे गाव, तर नंतरचं पडलेलं हे गाव खानापूर नाव आहे. सर्वात अगोदर ते गाव मैलार होतं. तर बिदरहून आपण जाऊ शकतो. 20 ते 30 किलोमीटर अंतरावर बस आहे, जे की भालकी या गावी जाते. बिदरहून भालकी या बसमध्ये बसल्यानंतर आपण त्या ठिकाणी खानापूरला उतरायचं आहे. खानापूरला उतरल्यानंतर त्याच एका रोडच्या बाजूला बस स्टँडच्या अपोजिट साईडला एक कमान आहे, मैलार मल्लन्ना टेम्पल म्हणून. त्या ठिकाणून त्या कमानीतून आपण गेल्यानंतर 500 मीटर अंतरावर जवळच मंदिर, प्राचीन मंदिर, भव्य असं, मोठं नाही पण त्याला विशेष महत्व आहे मित्रांनो. ते जुनं तिथं प्रकट झालेले स्थान आदि मैलार, म्हणजेच त्या ठिकाणी सर्वप्रथम देवाने अवतार घेऊन त्या ठिकाणी प्रकट झालेले, मुख्य म्हणजे देवाची जी सुरुवात झाली, देवानी जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असं त्यांच्या ज्या अवतारामध्ये जे कार्य होतं, ते कार्य करण्यासाठी दुसऱ्या गावला जेव्हा एका ठिकाणाहून गेले, ते सुरुवात केलेलं गाव म्हणजेच ते आदि मैलार होय मित्रांनो. त्यामुळे त्या मंदिराला एक अनन्यसाधारण खूप महत्व आहे. भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येऊन तिथे आपले वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करत असतात. कोणी जावळ काढत असते, कोणी खोबरं भांडाळून फक्त दर्शन घेत असते, कोणी त्या ठिकाणी राहून आरती करून सकाळची किंवा संध्याकाळची आरती घेऊन येत असते. तर मित्रांनो, त्या ठिकाणी जाण्याचा आपण थोडक्यात एक कशा पद्धतीचा रस्ता आहे किंवा कशा रूटनं आपण जाऊ शकतो त्याबद्दल आपण पाहिलं आहे. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो, की सर्वात तिथं जवळचा आणि एक मोठा जिल्हा म्हणजेच त्या ठिकाणी मैलारच्या जवळचा मोठा जिल्हा म्हणजे ते बिदरला जाऊन आपण तिथून मैलारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, मैलार या ठिकाणी आदि मैलार हे जे खंडोबाचं प्राचीन मंदिर आहे, त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था कशी आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी जे जुनं मंदिर होतं, त्या ठिकाणी जुन्या मंदिराच्या बाजूलाच एक महाप्रसाद घेण्यासाठीचं एक कक्ष होतं. पूर्वेकडच्या साईडला वर मोठं नवीन महाप्रसादालय तिथं बांधलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला 2 वेळेस महाप्रसाद घेता येईल, सकाळी आणि संध्याकाळी बाजूला. आणि ते महाप्रसादालय आहे, त्याच्याच बाजूला एक भक्तनिवास बांधलेला आहे. त्या भक्तनिवासामध्ये आपण एक रूम घेऊन तिथे राहू शकतो. त्या भक्तनिवासची फीस आहे ती 300 रुपयाची. 300 रुपये भरल्यानंतर आपण 4 किंवा 5 किंवा 6 माणसं एका रूममध्ये तिथे राहू शकतो. आणि एखाद्या वेळेस आपण उशिरा गेलो किंवा उशीर झाल्यानंतर तिथं राहिलो तर त्या ठिकाणी राहून आपल्याला दुसऱ्या दिवशी दर्शन घेता येईल किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला तिथून निघता येईल. अशा पद्धतीची व्यवस्था तिथं एक नवीन या व्यवस्थेमध्ये भर केलेली आहे मित्रांनो. आता खानापूरच्या गावाच्या मध्ये गेल्यानंतर तिथं रूम किंवा तुम्हाला लॉज प्रायव्हेट ते मिळतील, सर्व वेगवेगळ्या रेटमध्ये असतील. ते गावामध्ये जावं लागेल कमानीच्या बाहेर. पण आपण कमानीच्या आत गेल्यानंतर मंदिरच्या जवळची जी व्यवस्था आहे त्याबद्दल आपण बोलत आहोत. तर त्या ठिकाणी राहण्याची ही व्यवस्था आणि महाप्रसादाची ही व्यवस्था आहे.
त्या ठिकाणी राहून आपण व्यवस्थित दर्शन घेऊन त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि सकाळी 7 ते 8 वाजता म्हणजे 8 वाजता संध्याकाळी 8 वाजता या वेळेमध्ये तिथे आरती होत असते. 7 ते 8 अभिषेक करून 8 वाजता आरती होत असते. आणि त्या आरतीची एक विशिष्ट पद्धतीची खासियत आणि एक प्राचीन युगापासून चालत आलेली एक परंपरा किंवा रूढी परंपरा म्हणा किंवा एक चमत्कार म्हणा किंवा एक मुक्या प्राण्याचं ते मुक्या प्राण्याला जाणीव होत असलेली त्याची एक जाणीव म्हणा. त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला आरती घेत चालू असते वेळी आरती चालू असताना त्या ठिकाणी त्या बाजूचे त्या गावचे कुत्रे येऊन त्या आरतीला उपस्थित राहतात. म्हणजेच जेव्हा केव्हा आरती झाली, सकाळ संध्याकाळ, आज उद्या परवा कधी आरती झाली तर त्या ठिकाणी तेथील कुत्रे येऊन हजर राहत असतील. म्हणजे ती आरती झाल्यानंतर त्या मंदिरच्या समोर आरती चालू असताना त्या मंदिरच्या समोर गेटला येऊन ते आरतीला उपस्थित राहतात. हे आतापर्यंत जेव्हापासून मंदिर आहे तेव्हापासूनचा रेकॉर्ड आहे, आजपर्यंत आहे. त्या ठिकाणी ती आरती घेऊन कुत्रे पुन्हा बाहेर निघून जात असतात. म्हणजे आरतीला ती कुत्रे उपस्थित राहणार म्हणजे राहणार. हे त्या मंदिराची विशिष्ट अशी एक वेगळी खासियत आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण या मंदिरबद्दल थोडक्यात माहिती घेतली, जे की पवित्र आदी मैलार खंडोबाचं पवित्र स्थान आहे. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली. त्यानंतर आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.